नमस्कार. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आणि आदिवासी बांधवांच्या नवीन मुद्दे, नवीन मागण्या आणि नवीन प्रश्न ते उभे झालेले आहे एका आंदोलनाच्या स्वरूपात, जे की आक्रमक आदिवासी फासेपारी समाज संघटना जिल्हा अमरावती करणार आहे. त्यांच्या आंदोलनाला एक आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर आमचा मोर्चा आहे आक्रमक फासेपारी समाज संघटनेचा मोर्चा आहे. हा भव्य मोर्चा ह्यासाठी निघालेला आहे का आदिवासी लोक 100 वर्षापासून वंचित आहे, घरापासून शिक्षणापासून वंचित आहे. आणि जे शासन काही जर देत असेल त्याचा फार मोठा भ्रष्टाचार चालत आहे. तो भ्रष्टाचार थांबण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे साहेब. आता आमच्या मागण्या आहे की 100% घरकुल पारधी पॅकेज अंतर्गत सर्व आदिवासी लोकांना फासेपारी समाजाला मिळण्याबाबत ह्यासाठी मोर्चा काढलेला आहे साहेब आम्ही. आता दुसरा मुद्दा आमचा असा आहे साहेब, जमिनीचे पट्टे 30-40 वर्ष अगोदर जो लोकांनी जमिनीचे पट्टे काढलेले आहे त्यांना आजपर्यंत त्यांचा हक्क मिळाला नाही आहे. ते जमिनीचे पट्टे त्यांच्या नावी लागले पाहिजे साहेब. ह्याकरिता आम्ही हा मोर्चा आणलेला आहे साहेब. तर याच्या आधी तुम्ही या संबंधित अधिकारी, मंत्री किंवा आमदारांना किंवा खासदारांना याच्या आधी निवेदन दिलेले आहे साहेब, भरपूर दिलेले आहे. 2017 मध्ये आम्ही पण मागणी केली आहे साहेब. आम्ही यासाठी 2017 मध्ये मोर्चा काढलेला होता. आम्ही आक्रोश मोर्चा तिथं आम्ही दिलेला आहे. आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही साहेब. आम्हाला आजपर्यंत खाली आश्वासनच मिळत राहतं साहेब. कुठेही आम्हाला न्याय मिळत नाही. तर हे आंदोलन याच वर्षी पहिल्यांदा पाहायला मिळतंय की याच्या आधी पण तुम्ही आंदोलन केलेलं आहे या स्वरूपात? यापूर्वी पण अनेकदा आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि फासेपारधी समाज म्हणजे आदिवासी एक विभागाअंतर्गतच येतो. फासेपारधी समाजाकडे आमच्याकडे अनेक गोष्टीमध्ये दुर्लक्ष केल्या जाते. आमच्याकडे मग इकलास जमीन असो, मग घरकुल असो किंवा इतर योजना असो, शासनामार्फत राबवणाऱ्या योजना असो किंवा कोणताही, तो आम्हाला फासेपारधी समाज या घटकापर्यंतच पोहोचत नाही. म्हणजे पोहोचत नाही याचा अर्थ असा की जो मधातला भाग आहे म्हणजे समाज आणि शासन या मधातला जो घटक आहे त्यामुळे म्हणजे भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याच्या तपासण्या आम्ही CBI मागणी झाली पाहिजे, हा सुद्धा आमचा आवश्यक मुद्दा आहे. तर हे आंदोलन जे आता सौम्य स्वरूपात दिसून राहिलं, जर तुमच्या मागण्या या शीतकालीन सत्रामध्ये नाही झाल्या मागण्या पूर्ण, जसं की तुम्ही 2017 पासून हे आंदोलन करून राहिलेले आहे, याही वर्षी जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्यावर समोर तुमचं काय पाऊल काय राहील? आमचा पाऊल असा राहील की आम्ही आता नागपूर अधिवेशन, हिवाळी अधिवेशन करत आहोत. आणखी आम्ही म्हणजे पुढे असे मोर्चे मोठ्या संख्येने, मग असो मग लहान मुलं असो किंवा मग कोणी असो, म्हातारे असो, आम्ही राहोटी करून त्या ठिकाणी, मंत्रालय असो कोणत्याही ठिकाणी आम्ही तिथे राहोटी करून, मग कितीही दिवस लागले, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. तो ये जानते जो तुमचं काय मत आहे यावर? आमचं मत आहे जे कार्यकर्ते आहे ना आमचे, जे बिचारे गरीब लोक आहे त्यांच्यापर्यंत एकही स्कीम येऊ नाही देत. ही स्कीम आली असे म्हणते आम्हाला अर्ध द्या म्हणते आणि तुम्ही अर्ध घ्या म्हणते असे बोलतात. आणि ज्यांना पैसे दिले त्याला ते लोन देतात. हे कोणते काही अधिकारी आहे, कोणते मंत्री आहे? धार्मिक संबंध बांधलेले आहे, त्याचे कार्यकर्त्याचे आदिवासी बांधलेले आहे. तुम्हाला कोण बोललं की अर्धे पैसे तुम्ही ठेवा, अर्धे पैसे? कार्यकर्ते कोण? आमचा तरवाडा गाव आहे. आतापर्यंत एक स्कीम नाही आली आमच्या गावात. आतापर्यंत रोड पण नाही, नाल्या पण नाही, रस्ते पण नाही, घरकुल पण नाही. धारणीची स्कीम काही नाही आली. जे धारणीचा शिव आहे तो त्या कार्यकर्त्याच्या हाताखाली आहे. आणि हे जे संबंधित अधिकारी किंवा हे जे CEO आहे धार्मिक, जे कार्यकर्ता आहे मेन त्याच्या हाताखाली बनलेला आहे. आणि तुमचा आरोप आहे की हे सगळे भ्रष्टाचाराच्या अधीन झाले? भ्रष्टाचार आहे. आम्हाला चौकशी पाहिजे, CBI चौकशी पाहिजे आम्हाला. याची तुम्ही कोणती तक्रार वगैरे कुठे केलेली आहे? याची कोणती तक्रार वगैरे कुठे केलेली आहे? म्हणजे आमच्या जे मंजूर व केसेस झाले ते पुनर्ती, जे लाभार्थी आहे त्याला पुनर्ती दिले, त्यानं ज्यानं पैसे दिले त्याला दिले, पण आमच्या गरीब लोकांपर्यंत येऊ नाही दिले. आतापर्यंत एकही स्कीम नाही आली. बकऱ्याची नाही, शेळी मेंढीची नाही, यादवची नाही. आमच्या तरवड्यात गावात एकही स्कीम
स्कीम नाही आतापर्यंत. म्हणजे तुमच्या म्हणण्याच्या अनुसार हे आरोपात सिद्ध होऊन राहिले की सरळ सरळ पूर्ण भ्रष्टाचार होऊन सरळ भ्रष्टाचारच आहे सगळं. जे CEO आहे धारणीचा तो भ्रष्टाचार करून राहिला. या संबंधित तुम्ही तुमच्या आमदार गरीब लोकांचं ऐकत नाही आमदाराचं नाही ऐकत, तुम्ही नाही आमदाराचं नाही ऐकत, नाही कोणाचा. जो हे आहे लीडर लोक त्याचं ऐकते निमा पैसे घेते आणि तसे ते स्कीमा दाबून राहिले. कोणत्याला पार्टीला भेटला, कोणाला भेटला, हा आम्हाला कोणी विधवा आहे, कोणी अपंग आहे आतापर्यंत, कोणी भीक मागून खाते, तो काहीच नाही विचारतेले. आतापर्यंत किती निधी येते धारणीमध्ये, लय निधी येते, पण आतापर्यंत पोट झाला नाही. धारणीचे आमदार नाव त्यांचं धारणीचा शिवचं नाव नाही येत मला, मी अनाडी बाई. हा शिवचं नाव. तर हे होतं आदिवासींकडनं झालेलं एक आंदोलन, ज्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या की 100% त्यांना घरकुल आवास योजना मिळाली पाहिजे नाही, आणि त्यांचे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहे, जे की तिथले जे CEO आहे त्यांच्या जे संबंधित अधिकारी आहे त्यांच्यावर ते आरोप करून आलेले आहेत. तर अशाच काही BO, तर तिथले जे संबंधित तिथले जे अधिकारी आहे BO साहेब, ते त्यांच्यावरती ते ऐकत नाही, उभं नाही करत, असे त्यांचे आरोप आहे. आणि त्यांनी पैसे घेऊन त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन फक्त त्यांनाच ते देण्यात आलेले आहे, जमीन किंवा त्यांच्या घर, असे त्यांचे आरोप आहेत. तर या विधानसभा सत्रामध्ये यांच्या मागण्या किती पूर्णपणे पूर्ण होतात आणि किती राहतात, मागच्या 2017 पासून त्यांची आंदोलन सुरू आहे. तर या शीत सत्रात बघायला मिळेल की त्यांच्या आंदोलनाला काय दिशा मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत अनुराग शिंदे, महान्यूज 7.